हे गाईज वन्स अगेन वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग। तर आशा करतो की सर्वजण मस्त मजेत आणि आनंदित असाल। आता सकाळची 6 वाजलेत आणि आम्ही निघालो आता उसाच्या फळामध्ये। रात्री पाऊस झाला इकडे, म्हणजे तेवढा पण नव्हता, होता पण थोडा कमी होता, भरपूर। सगळ्यांनी कोप्या केल्या होत्या, मला कोप नव्हती। मग रात्रीच कशी बशी लाकडं रवून त्याच्यावर चावळ टाकून रात्र काढली। आणि आता पण तुम्ही पाहू शकता ढगाळ वातावरण आहे सगळीकडे। तर आता आपला टोळीजवळला फळ जे आहे ते संपलं आहे आणि आता आपण टोळीपासून लांब जवळपास 2-2.5 किलोमीटर अंतरावर ऊस तोडण्यासाठी निघालो। बाया टोळीवर आहेत, स्वयंपाक ते करून ते आता ट्रकमध्ये येणार आहेत। गाडी येऊन उभा टाकली, रात्रीच गेली आणि लगेच खाली होऊन आली। तर आता आम्ही सगळेजण त्या फळाकडे निघालो। आपण इथं टोटल 9 एकर फळ घेतला होता, त्याच्यातला 5 एकर संपला आहे आणि आता 4 एकर राहिला आहे। तेवढा फळ झाला की आपल्याला इथून टोळी घेऊन डायरेक्ट दुसरीकडे जायचं आहे। तर चला तुम्हाला मी दाखवतो। आता आम्ही निघालेले आणि पाऊस पण झालेला। तर हे पाहू शकता सगळं ओलं रान झालंय, सगळं गवतावर पाणी ते साचलंय। हे पाहू शकता आबाळाचा कलर, रंग लय आबाळ आलं इकडं खूप। आणि हे आमचे लेबर ए अन्नाकडे दे, बोलू दे। कल अपन गन्ना देके देखे रास्ता तुम्हारा वैसी आप कहाँ से आना? हाँ हाँ जेवारी। हाँ चला तिथून इकडे द्या, इकडे जाऊ ना बी धुरा डायरेक्ट जाते। चला काय त्याला नुसतं विचारायचं आहे इकडे रस्ता जाते का फळाकडे म्हणून। चला मग चला तिथून जाऊ म्हणलं। ही तूर आणि हे वातावरण बघा कसं आहे। कारखान्याला आलं तसं मित्रांनो बकळगाव एक्सचेंज केले। घरी असतो तर काय असं एक गावाला हिंडणं झालं नसतं आणि एका गावचं काही पाणी पिणं झालं नसतं, पण 12 गावचं इकडं पाणी प्यायल्यासारखं ती म्हणे ना, तसं काम राईट झालंय। इकडं पण आपल्याहूनच इकडं ज्वारीला अशा साड्या ते लावतात, कारण डुकरं वगैरे जाऊ नये म्हणून। पाहू शकता ज्वारी कसली छान दिसायली, किती छान असं वातावरण आहे। तर आम्ही मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी इकडे कशामुळे आलो। तर आपली टोळी जी आहे खांडसरी कारखान्याची आहे। खांडसरी कारखाना निलंग्यापासून 12 किलोमीटर अंतरावर निलंगा आणि औरतशहा या रस्त्यावर मेन हायवेवर आहे। तर आपली टोळी तिथं आली होती आणि झालं असं त्या कारखान्यानं आपल्याला निटूर हे गाव ऊस तोडण्यासाठी दिले। मग आपण निटूरमध्ये गेल्यानंतर आपल्याला तिथं जवळपास 5 एकर ऊस भेटला होता। ते ऊस काढला आणि माचरटवाडी या गावामध्ये आपण ऊस तोडण्यासाठी गेलो। माचरटवाडीमध्ये नंबर 1 ऊस भेटू लागली, पण तिथं लोक फक्त पाणी आणि सरपण देत नव्हते। तर मग आमचे काही लोक म्हणले ह्या गावात सरपण नाही, पाणी नाही, तिथून टोळी उचला आणि आपलं औरतशहाला घेऊन चला। आम्ही औरतशहाला टोळी उचलून आणल्यानंतर तिथं आम्हाला फड चांगला वाटला नाही। मग तिथून साहेब म्हणला तुम्ही काय करा बिदरला जा।
बिदरला गेल्यानंतर 3-4 फळं बघितली, ते पण काही आवडले नाही. मग साहेब काय म्हणला, तुम्ही टोळी डायरेक्ट भरा आणि गावाकडे जा. मग आमच्या गाडी मालकानं राग हे 9 एकर फळ फोडला. ते हे निस्ता बचाट ऊस आहे, काहीच त्याच्यात आमचा तर फायदा नाही, काही नाही. तर हे झालंय म्हणायचं आपल्याच हातानं. आता बघ पळत सुटली तिकडून तिकडं. हे येड्या भोकाच्या नेव काही असला रस्ता काढलाय एक ना धड, आणि सगळ्या चिंध्या म्हणल्यावर काम. आता हे रस्ता आहे होय जायचा? अरे शेतमाल खाणायचा. ते ऊसाच्या फडात चालला होता मित्रांनो. आज लई गार लागायले. गार लागा नाही तेवढं, पण वाऱ्यानं गार लागायला लागले जरा. हे रस्ता आहे हो का हे. तर आता आला आपण फडाजवळ. जवळच आहे फड आता. फड जवळ आहे, पण रस्ता लय बिकट आहे. नुसते आयचनातून जावं लागेल. दगडू का? कुठून रस्ता कसा काढायला की काय नाही की. बरं झालं हे इंजिनियर नाहीत बाबू. ज्यावर इथं सगळं अंग भिजायले बाबा. गार लागायले. तर मित्रांनो, अभी मैं आया फड़ में, उसके फड़ में आया मैं अभी. और ये रहा हमारा गन्ने का खेत. ये इधर तुर थी, तुर बीर सब काट के लेके गया वो शेत मालक. और ये है अभी नया गन्ना. देखो अजून ऊसाचं रान आलंच नाही मित्रांनो. अजून आमचं चालूच आहे फडात चलणं. किती लांब आहे काय माहिती. अजून एवढ्या वेळात 20-30 मोळ्या तुटून गेले. आत्ता सकाळच्या नेहऱ्या बिऱ्या झाल्यात. जेवण वगैरे करून सकाळच्या नेहऱ्या बिऱ्या करून आता उठलो आम्ही तोडण्यासाठी. गाडी येऊन उभा टाकली. आणि आज पावसाचा अंदाज दिसायला जरा. सांगितलं इकडे लातूर जिल्ह्यामध्ये पाऊस वारा गारा ते पडणार आहेत म्हणून. त्याच्यासाठी आता लवकर माल करून लवकर गाडी भरून द्यायची आपल्याला. तर इथं येऊन उभा टाकली गाडी. हो का. चला लोक गेलेत तोडायला. जातो मी पण आता. शिड्या घेऊ लागा रे अंदाज. इकडे लावायच्यात. चला बरं आता. जेवण बिवण झालंय आता. ते ड्रायव्हर आहे. ड्रायव्हरनं जेवण नाही केलं, चाललंय आता करायला. आम्ही जेवण केलेत, आता भरायला लावायचंय. इकडे बागाचा रस्ता बिस्ता करून गेलेत मुत्या बित्या.
हे माल आहे आता इथं भरायचंय. पडलो होतो मित्रांनो. आता जेवण बिवण झालंय. आता डांब ते बांधाय चालू आहेत. 3-3:30 वाजले. आता गाडी भरायची. आज पोटरे आणायच्यात खायला. तर आता 4 जणात कोंबडा आणायचे ठरले आमचे. करू घरची तसं करू चला. तर आता जेवण बिवण झालंय. गाडी भरायला लावली. 3 तासात गाडी भरणं होती. इथून जरा फड लांब आहे. 2-2.5 किलोमीटरवर म्हणजे टोळी लांब आहे. पुन्हा पायानं जायचंय. तर दाखवतो तुम्हाला. आता इथं रस्ता ते करायला लागले शेतकरी. आणि हे फळ आहे. सकाळी येऊन फोडलाय फळ इथं. शनिवारचं उरतंय म्हणून म्हणाला ते रे. आज पुळीवर बकरा आहे म्हण. बंडू मुकारा बकरा का बुलीवर आदळा. पैसा बोलते क्या बोलते तू? हो का? बोल दे ना. तुम देने का बोल देने का. त्यांना कळतंय रे. आपण मध्ये मध्ये करायचं नसतं. त्यांचं डोसकं येत असतंय. बांधतास पालती मांडी काढे बाबा गाडीवरली. पालती मांडी काढ रे. हिंदीत बोलायचा की रे मालकाला. हिंदी मध्ये बोलायचा की. ए मालक म्हणू कब काय त्यांना काय करणार आहे. कोण तर झालं दुष्काळ त्या राव माहिती. का चालू होईना म्हण. आज गाणे लावल्यामुळे चालू होईना. खालून चालू केली या ड्रायव्हरनं. बाबा डारावर.
दाम गाळ पडून धरलाय ते काय पाडणार आहे का काय खाली दाम गाळ पडून धरलाय की आत्ता 6:11 झालेत आणि आत्ता गाडी भरणं झाली. दिवस मावळून गेलाय. बाया गेल्या टोळीवर सगळ्या पसारा ते घेऊन. लेकरं ते आम्ही आता रशी वाढणार आहोत आणि थोडं गावातून सामान घ्यायचं किराणा ते घेऊन डायरेक्ट टोळीवर जायचं आता. तर गाडी कशी भरली काय नाही कमेंट करून नक्की सांगा. आज ऊस जरा चांगला होता दररोजच्या पेक्षा. आता निघाली गाडी कारखान्याकडे.